प्रथम क्रमांकाचा मानकरी झालाय. कसं नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन हे आमचे मामा विजूभाऊ काळे आणि प्रवीण रुपनवर आणि शेवाळे आबा यांनी नियोजन केलं. मामामुळे भाच्याचा पायरा जुळून आलाय. हा. काय सांगाल आज? आणि आबाने आम्हाला कालच आपल्या वडकीच्या मैदानात 1 नंबर केला पाखऱ्यानं आणि आज बी 3 दिवसापूर्वी 1 नंबर केलाय आणि 3 दिवसांनीच आम्हाला बैल लगेच दिला. त्याबद्दल आबाचं हे आभार आहे. आबाचं जेवढं धन्यवाद मानावे तेवढे कमीच कमीच आहेत. आहेत. हा म्हणजे आज तुम्हाला बैल दिला म्हणूनच नाही, पण बैलगाडी क्षेत्राला क्षेत्रातच, हा. जे योगदान दिलंय त्यांनी हं, त्याच्यासाठी म्हणजे धन्यवाद मानले तरी त्यांचं हे होणार नाहीये. हं. मामांकडे येतो मी आता. काय सांगाल बिजू मामा, आज भाच्याचा गुलाल झालाय. ओळखीचा 1 नंबर झाला. त्याच्या वेळेला अगोदर ठरलं होतं आणि आपण अगोदर सांगितलं की आपलं यांच्या बरोबर माऊली बरोबर बैल पळवायचा आहे, पुढचे पहिले काय करू नका. त्यावेळेला मग हे बादशाचं सगळ्यांची चर्चा झाली. अमोलचे प्रवीण हे आम्ही आबा सगळे त्यामुळे मग पळू. मग इथं पळवला 9-12ला आणि योगायोगानं 1 नंबर बी झाला. आता पुशेगावचं कसं नियोजन आता असतं? पुशेगावचं चाललंय. आज संध्याकाळी फायनल होईल. अजून काय झालं नाही. मी काय दडवणार माणूस नाही, दडवायचं नाही. बोलणार माणूस आहे. काय त्याचं चाललंय संध्याकाळी फायनल. माऊलीचं कसं नियोजन असणार आहे पुसेगावचं? काय माऊलीचं झालंय. कोणावर काय दिसणार आहे? काय माऊलीन वीरच दिसणार. माऊली आणि वीर आपला तो मुरुमचा. हा. त्याआधी जोडी पडलेली ती माळशिरसच्या मैदानात. दोन्ही मैदानात हिंदी केसरी मैदानात राहिलेली जोडी आहे आणि जिथं जाईल तिथं राहते ती जोडी. या सगळे तुम्हाला मामांचा थोडसा हातभार लागतोय का? म्हणजे लागतोय. पैऱ्याच्या ह्याच्यात. हो हो लागतोय. लागतोय पण थोडस मी पण लेट झालो. कारण काय होतंय हा. मैदान भरपूर. मग एक ह्या इकडे गेलं की आबाई तिकडे काय मैदान आहेत समजा. आता आमच्या म्हैसाच्या भागात म्हणलं तर हे बैल तिथं पळतो. हो घराच्या भागात आहेत. आता इथून पुढे अजून चांगलंच नियोजन लागल. हा पुन्हा एकदा कुठं तर नियोजन येईल. लावाय. पुढे दोन्ही बैलांचं नियोजन लावताना म्हणजे पाखरेचं आणि माऊलीचं थोडंफार तुम्हाला इकडे तिकडे पळापळ होती का? नाही लावूया. आता इथून पुढे थोडस नियोजन घेऊन बादशांना सगळ्याला नियोजन करून सगळ्याच्या विचारांना करू नियोजन. तुमचा जो म्हणजे आता मी परत तुमच्याकडे येतो, जो डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याविषयी काय सांगाल? आनंद आहे. ही एक आनंद आहे. आनंद. संस्कृती आणि परंपरा याच्या खाली आता विरोधकांनी क्रॉयल्टी ऍक्ट 1960च्या कायद्याखाली बंदी घातली होती. त्यांचं बी योग्यच आहे की काही माणसं जर जनावरांचा छळ करत असेल, मी अजून सांगतो त्यांना हात जोडून म्हणून ते करू नका. कारण कायदा झाला जो ते शेवटी करल तो भरल. आणि ह्याच्यानंतर मग ती न्यायालयाने बी जी ऑर्डर दिलेला आहे की संस्कृती परंपरा जपण्याकरता राज्य शासनाने जो कायदा केला तिच्यावर गेलं संस्कृती आणि परंपरा ती जपतोय आणि त्या भरामध्ये आपण आनंद व्यक्त करू. आपल्याला छंद एवढा की जपणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं त्या आनंदाच्या भरात आपण संस्कृती परंपरा नृत्य करतोय आणि एवढे व्हिडिओ व्हायरल होतात की भारतामध्ये म्हणण्यापेक्षा आता इंस्टा वगैरे फेसबुक जगात आहे. तेवढी माणसं प्रेम करणार आपल्याशी आहे. त्यांचं सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जास्त म्हणजे हे फेमस आहे. कारण काय जिथे जिथे काही लोकांची माझी ओळख नसेल, जी ओळखीची नाहीत, कुठल्या गावात जर गेले तिथे मध्ये हे विजय मामा कळे त्याच्या कडेवर असा हो हो मी ते पण त्यावेळेला कसं होतं गुलाल बिलाल बाकीचा सगळा विषय पण चाललंय आपलं. म्हणजे त्याच्यामुळे समजा आयुष्यात भर पडत त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात ह्या गुलालालाच महत्व आहे. काय सांगाल? नाही गुलालासाठी हे बघा आता प्रदीप शेठ किती म्हणते, संदीपबाई माळे, गंगाराम शेठ किंवा आबा हे लोक म्हणतातच की लाख रुपये शर्यत झाले किंवा बक्षीस असेल तो गुलालच आहे आणि 100 रुपये शर्यत झाले तर तो गुलालच आहे. गुलाल महत्वाचं. म्हणजे करायचे ते गुलालासाठी करायचं, पैशासाठी नाही पण गुलालासाठी करायचं असं आहे. मामा काय सांगाल अजून आपल्या माऊलीबद्दल? काय सांगाल? माऊली तसा बैल विचारायचा केला तर टॉपचा बैल म्हणजे आमच्या यादीत. पण कालांतर कसं पहिल्यांचा सध्या विषय काय होतोय, आपण थोडं थांबलो की चिंचणाऱ्याच्या लोकांचं पहिला अगोदर त्यामुळं आपण पहिल्यात थोडं ना तर मागल्या 1.5 महिन्याच्या पुढं टॉपला कंटिन्यू बैल पळतो आणि आज बी गुलालच आहे. कंटिन्यू करते. आता इथून जिथं जाईल तिथं बोलायला नियोजन होईल आणि आता मैदान बी पाऊस उघडलाय भरपूर. आणि आबांची आणि तुमची जशी म्हणजे पूर्ण अशी घट्ट मैत्री म्हणावी लागेल. काय सांगाल ह्या मैत्रीविषयी? काय सांगाल? दिलदार राजा माणूस मोरे सरकारनं त्या दिवशी पुकारलं. दिलदार राजा मोरे सरकारनं त्या दिवशी पुकारलं. त्या पदी नाही चिंगळी बारकी चिली पिली सुद्धा आबाच्या बरोबर असते आणि सगळ्यांना येईल त्याला आधारानं बोलणार किंवा ही कधी म्हणजे प्रॉपर्टी जमीन नाही किंवा काय नाही हे तुम्ही बोलला संयमी शांत
फक्त एकमेव आबाचा छंद आणि आवड जर असेल तर भोंडा असू द्या कोण आता बडावे तिथं नेऊन ठेवलाय कर्नाटकला माझ्या बरोबर आलतं कोंड एक नेऊन ठेवलाय त्याला स्वतः झुकते तर टायराला हे करते तर अवताला बांधते तर ती आबा स्वतः बघते त्यात असल्या पुण्याच्या सिटीमध्ये अमनोरा सिटी तुम्हाला उत्तर माहिती आहे अमनोरा सिटीच्या बाजूला आबाची जागा आहे हो त्याच्यात सगळी बैल असते गणेश तुझं तिथं हे नाच छंद जोपासतो एवढ्यासारखे म्हणजे स्मार्ट सिटीज म्हणायला लागेल हो, तरी smart पण ते नाद जोपासतो आणि त्याबद्दल आम्हाला आधार आहे. तो माणूस गुलालात राहिला म्हणजे टीमच चांगला म्हणजे शेवाळ्या असतील बली प्रदेशात गीते असेल संजीबाई माळी आणि आमचा जुना माणूस गंगाराम कृष्णा पाटील कारणानं थोडं ऐकायचं कमी आहे दृष्टी कमी आहे आज बी राजा माणूस पण ह्याच्यासाठी पण ह्यासाठी तुमच्या जो मुंबईला जो पाखऱ्या पळतो हो. ज्यांच्या नावावर प्रदीप शेट्टी प्रदीप गीते बदलापूर आता त्या दिवशी दादा होते त्यांचे वडील होते बंडू शेट होते दोघं निलेश शेट्टी आले नव्हते बरं का बाकीचे पोरं होते. वडकीच्या मैदानाला पण ती बी राजा माणसं कधीच कुणावर पायरा कधी पळताय कवा मुंबईला काय नाही तुम्हीच करा आणि सगळ्या विचारानं करा चांगली माणसं आहेत. आता त्यांचं बी इलेक्शन चाललं त्यामुळे आले नाही आता येतील आता परत त्याकडे जवळ पुशेगावले येतील हा, प्रदेश. आणि पाखऱ्या पण बिनजोडला बघण्याची पण इच्छा झाली दिसेल का मग कधी हो, दिसेल दिसेल की पण आता सध्या सुरुवात आहे आम्ही मग नियोजन करून प्रदेशात आबा अमोल समजा चिवळ्या हे विचारानं मग करतो नियोजन आज चिवळ्या ड्रायव्हर होते ना का चिवळ्याचं काय झालं आज प्रशांत ड्रायव्हरनं पळवली गाडी चांगली पळवली त्या दिवशी दिलपानं पळवली चिवळ्याला काय झालं बरंच्या आठ्यामध्ये थोडंसं जोटन ती बॅरिकेड थडकल्यामुळे थोडंसं दाताला लागलेलं आहे जबडला ते क्लिप टाकून इलाज केला त्यामुळे त्यांनी थोडा आराम केला किती महिन्यांचा म्हणजे आराम असेल काय ते? आता सध्या तर त्याचं कसं झालंय बोलतंय खाताय पिताय सगळं पण क्लिपा टाकल्यामुळं डॉक्टर त्याला सांगितलंय लिक्विड ज्यूस वादा प्या म्हणजे भाकरी वगैरे ते काय खात नाही असं बोलतोय म्हणजे ते. थोडस एनर्जी असतोपर्यंत हा, हा. नाही, त्याला सांगितलं आराम कर निवांत काय नाही सगळं काय असं ते आपण बघू एकनिष्ठ ड्रायव्हर तो धन्यवाद एवढ्या पोरापासून तो पळवते गाडी एवढं मिसळून नव्हतं तेव्हापासून चिवळ्या ड्रायव्हर गाडी पळवते. आणि त्यांची जी जडणघडण आहे ती तुम्ही डोळ्यासमोर बघितली हो हो आहे. त्यामुळे कायम म्हणजे आबांच्या गाडीवर चिवळा चिवळा पण सगळे ड्रायव्हर आहेत म्हणजे कधी आपण हात मारली तर कधी नकार नसणार आहे भले एक फेरा असू द्या त्यांना विचारायला 2-2, 3-3 इतर ड्रायव्हर गाड्या असू द्या आणि ते पण पळवते काय अडचण नाही. धन्यवाद मामा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद.